नमस्कार, मी प्रज्ञानीता मधुकर तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर आज आहे आमचा वेस्टर्न डे। मी असं काहीसा वन पीस घातलेला आहे। मी माझा अख्खा लुक तुम्हाला लवकरच दाखवेल। सो स्टे ट्यून। आजच्या दिवसभरात मी काय काय करते, आम्ही काय काय करतोय ते नक्की बघा। चला जाऊयात आपण। तर विषय असा झाला, ॲल्युमिनियम मीट होतं, अंतरंग होतं, या सगळ्याचे इन्व्हिटेशनच्या व्हिडिओज बनवायच्या होत्या आणि आम्ही त्याच प्रिपरेशनमध्ये होतो। अख्खा दिवस आम्ही व्हिडिओज बनवले। आज मी तुम्हाला दाखवलेला आम्ही रील बनवत होतो। प्रिन्सिपल मॅमचा पण थोडासा वाईट घेऊन झाला, त्याच्यानंतर आम्ही भोसले सरांचं घेतलं। आता अजून रील कंटिन्यू करायची, पण बाकी सगळे जेवायला गेलेत, कारण 1:30 वाजता परत आमची मीटिंग आहे प्रिन्सिपल मॅमसोबत। सो चला भेटूया। अजून जर मी दिवसभरात काय केलं तर नक्कीच तुम्हाला दाखवेल। स्टे ट्यून। दिवस संपत आलाय, 3:45 वाजलेत आणि आम्ही जस्ट मुसळे सरांचा खूप बेकारवाला ओरडा खाल्लाय। बिकॉज उद्या स्पोर्ट्स आहेत आणि स्पोर्ट्सचं सगळं नियोजन आमच्याकडे आहे। आणि सरांनी आम्हाला विचारलं की काय नियोजन आहे, आणि आमच्याकडे काहीच आन्सर नव्हतं। सो सगळ्यांनी खूप बेकारवाला ओरडा खाल्लाय। तर आता सगळ्या गर्ल्स इंडोअर्सचं बघतायत कुठं काय कसं। बॉईज ग्राउंडवर आलेत, सो मीही ग्राउंडवर आली आहे। जरा बघू काय नियोजनात माझी हेल्प झालीच तर। सो लेट्स सी। आणि काही बॉईज तिकडे गेलेत जे क्रिकेटचं ग्राउंड आखायचं काम करत आहेत त्या साईडचं, आणि इकडे व्हॉलीबॉलचं ग्राउंड आखायचं काम चाललेलं आहे। मी इथे बघायला आलते माझी काही हेल्प लागेल का, पण इथे माझी काहीच हेल्प नको आहे ह्या लोकांना। सो चला आता मी परत आतमध्ये चालली आहे कॉलेजमध्ये। लेट्स सी। तर मी जस्ट बोललो होतं की मला इथे काय काम नाही म्हणून मी चालली आहे, बट आता सहर्षसोबत मी फक्की आणायला चालली आहे। ह्यांना फक्की आणून द्यायचं काम करणार आहे। सो चला। हे आहे आमचं गर्ल्स हॉस्टेल जिथं फक्की ठेवली आहे, आणि हा आमचा सहर्ष। तर आता मला काहीतरी काम करायचं आहे म्हणून मी ह्या लोकांना ब्लॉगसाठी पकडून बसली। नाही अरे, बट मी तुम्हाला म्हटलं ना मी काहीतरी काम करायसाठी मागं आले, पण मला काही कामच नाही आहे, पण म्हणून मी आता ओढवून काम घेतलंय। सो मी इथं ह्यांना ग्राउंड आखायला मदत करते। त्या कोपऱ्यावर सौरभ बसलाय, हा सहर्ष, आणि अन्या दिसला का, इकडं अन्या थांबलाय। सध्या तरी आम्ही चौघं व्हॉलीबॉलचं ग्राउंड आखतोय। आणि फायनली आमचं हे ग्राउंड आखून झालेलं आहे। आता त्या साईडला डॉजबॉलचं आहे आणि पलीकडं तर क्रिकेटचं आखतं आहे। डॉजबॉलचं आता आखायचं आहे की नाही नक्की नाही। सो चला बघूया आज काय काय होतंय। इथे ना काल कोणतरी येणार होतं म्हणून ग्राउंडवर ना आमच्या हेलिपॅड बनवलं आहे, आणि मला पहिल्यांदा कळलं ह्या लोकांनी हेलिपॅड जे ना तसं शेणानं सारवून बनवलं आहे। म्हणजे फक्कीवरनं विषय चाललेला माझं, असं चाललेलं इथली फक्की घ्या काढून मिटवायसाठी, बट देन मला कळलं हे या लोकांनी शेणानं सारवलेलं हेलिपॅड आहे। हे माझ्यासाठी खूप नवीन होतं। तर फायनली आता मी घरी आलेली आहे, माझा फुल अवतार झालेला आहे। तर हा व्लॉग मी इथंच संपवेल। जर व्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आय नो आजच्या दिवसात लय काही झालेलं नाही आहे, पण जे काही झालं आहे तुम्ही नक्कीच दाखवायचा प्रयत्न केला आहे। सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग। हाय हॅलो नमस्कार, मी प्रज्ञा मधुकर तुमचं स्वागत करते माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये। तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये। तर आता स्पोर्ट्स चालू आहेत, कालच चालू झालेत, पण मी फार दुपारी कॉलेजमध्ये आली आहे आज, बिकॉज मी पुण्याला गेले होते। तर चला बघूया काय काय स्पोर्ट्स चालले आहेत आणि काय काय ॲक्टिव्हिटी चालल्या आहेत ते। आणि मी गेल्याच खूप बेकारवाला ओरडा खाल्ला, कारण मी खूप लेट पोहोचलेली, म्हणजे 1.5 दिवस लेट पोहोचलेली स्पोर्ट्ससाठी। आणि तोपर्यंत आमच्या सगळ्या टीमच्या मॅचेस झाल्या होत्या आणि आम्ही सगळ्या मॅचेस ऑलमोस्ट हारलेलो होतो। सो मी खूप घाण ओरडा खाल्ला, त्यामुळे मी लगेच काम करायला बसले। ह्यांनी मला जे काम सांगितलं ते मी काम करायला घेतलं होतं। तर विषय असा झाला आहे की आम्ही ना खूप 3-4 रील्स बनवल्यात, म्हणजे जे काही अंतरंग होणार आहे, काय काय होणार आहे त्या सगळ्याच्या आम्हाला अजून एक रील बनवायची आहे, आणि त्याच्याबद्दलच जरा विषयाला मी इकडे आलते। तर इथे चालू आहे फायनल इयरची मॅच, एम.फॉर्म फर्स्ट इयरसोबत। आमची मॅच झाली आहे कदाचित, मी खूपच लेट आली आहे, खूप म्हणजे अतिप्रचंडच लेट आली आहे मी कॉलेजला सध्याला। सो चला जाऊयात, आणि अजून कोणत्या गेममध्ये जर मला हेल्प करता आली तर करूयात। लेट्स सी। आणि त्यानंतर आतमध्ये गेले कॉलेजमध्ये, तर ज्या बॅडमिंटनच्या मॅचेस होत्या त्या संपलेल्या होत्या, म्हणजे ब्रेक झाला होता। सो मी, सौरभ, संकेत आणि ओम टीम करून बॅडमिंटन खेळत होते। मी आणि ओम एका टीममध्ये होतो आणि सौरभ आणि संकेत एका टीममध्ये होते। आम्ही टीम करून मस्त बॅडमिंटन खेळलं।
फॉल 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 फॉल. जिंकला, टीम जिंकली. तर आता ब्रेक चालू आहे 2 वाजेपर्यंत. 2 वाजता परत मॅचेस चालू होतील. सो मी आता थोडा वेळ बॅडमिंटन खेळत होती आणि आता त्याच्यानंतर मग मी आता बसली आहे. बघू मॅचेस चालू झाल्या, आमची कोणती मॅच असेल, काही झालं तर मी नक्की सांगेल. स्टेट येऊन बघा आम्ही अजून काय काय करतोय दिवसभरात. आणि इथे चालू आहे कॅरमच्या मॅचेस आतमध्ये सेमिनार हॉलमध्ये. त्याच्यानंतर बाहेर चालू आहे बॅडमिंटन आणि बॅक साईडला चालू आहे क्रिकेट. आणि मी तिकडे होते, मी व्हिडिओचं बघत होते आणि इकडे बॉईजची व्हॉलीबॉलची मॅच चालू झाली. सो मी आले चेअरअप करायला आणि पलीकडची टीम आमची आहे, हे डिप्लोमावाला आहे. सो लेट्स सी. आमच्या टीम मधून इथं भूषण, प्रथमेश, गौतम, प्रतीक, प्रथमेश आणि विशाल ही सगळी लोक खेळत आहेत. सो लेट्स सी. आधी एक हाफ झालेला आहे, हा सेकंड हाफ चालू आहे. लेट्स सी. फर्स्ट हाफ आम्ही कदाचित हारलोय, आता सेकंड हाफ बघूयात. आता आम्ही लीड मध्ये आहोत. 9-6 स्कोर आहे आणि 9 आमचा स्कोर आहे. 10-6. मी चेअरअप करायच्या हिशोबानं आली आहे, म्हणजे बसली आहे आणि हे लोक मला ओढून देत नाही आहेत. म्हणजे कोणत्याच ह्याला नाही, इथं कुठेच ओढून देत नाही आहेत. आणि ही थर्ड टर्न चालू आहे आणि ह्या वेळेस काय झालंय, सगळ्यांना इक्वल पॉइंट झालेत. म्हणजे आमचे 10 की त्यांचे पण 10, त्यांचा 11 की आमचा पण 11 असं. सो आता बघूया कोण जिंकते. तर ती मॅच आम्ही 2 पॉइंटनं हारलो. हा सॉरी माय फॉल्ट. ती मॅच आम्ही 1 पॉइंटनं हारलो. आणि आता इथे आमचीच लोक टीम करून व्हॉलीबॉल खेळत आहेत. आणि आत्ता वाजले 3. मला वाटत नाही दिवसभरात काय होईल, जर झालंच तर मी तुम्हाला नक्की दाखवेल. स्टे ट्यून. तर आम्ही असंच टाइमपास म्हणून गेम खेळत होतो. नेहा सर्व्हिसला गेलती आणि नेहानं इथं वर बॉल घालवलाय. म्हणजे हा जो असं हे दिसतंय का, तिथे वर बॉल गेलाय. आता योगेश चढलाय. लेट्स सी काय होतंय. आमचा बॉल येतोय का परत. आणि योगेश फायनली आमचा बॉल निघालेला आहे आणि आता आम्ही परत खेळणार आहोत. तुला घेऊन झालंय तर गौतूही गेला तिकडं त्याचा बॉल आणायला. त्याला ब्लॉग मध्ये घेतलं नाही याची त्याला खंत होती. सो मी परत व्हिडिओ केलाय की खरंच गौतू तिकडे गेलाय आमचा बॉल घेऊन आलाय आणि आता लोक परत खेळत आहेत. हॅलो नमस्कार, मी प्रज्ञानिता मधुकर यादव तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज आहे डे 3 आमच्या स्पोर्ट्सचा आणि आज मी आमचा असला छापलेला टी-शर्ट घालून आले आहे. बट विषय असा आहे, आज पहिली मॅच आहे क्रिकेटची, आमचा क्लास वर्सेस डिप्लोमा बॉईजची. सो चला ग्राउंडवर जाऊयात. लोक आलेली दिसत आहेत, आमचीच कमी दिसत आहेत. मी आत्ता या तिघांसोबत आले, प्रतीक, गौतम आणि संकेत. सो चला बघूया, तिथं सर वगैरे पण दिसत आहेत. आमची मॅच कधी चालू होते आणि कशी होती आमची मॅच ते स्टे ट्यून. आणि मला बाकीचं अजून कोणी ओळखीचं दिसलंच नाही आहे. म्हणजे आमच्या क्लासमधील मी ज्यांना फोन केला ती लोक अजून येत आहेत आणि जी आले आहेत ते त्यांचं काम चाललं आहे. म्हणजे ते कॉर्डिनेटर्स आहेत तो ते काम करत आहेत. सो मी एकटीच यांच्या मॅचला प्रेक्षक म्हणून बसायला आली आहे. मॅच खरं अजून सुरू नाही झालेली. लेट्स सी किती वेळात मॅच चालू होती आणि काय होतं याच्या क्रिकेटच्या मॅचमध्ये. तर इथं डॉजबॉल चाललंय, तिकड्यात व्हॉलीबॉल चाललंय आणि इकडे चाललंय आमचं क्रिकेट. सो मी काही कामानिमित्त आतमध्ये गेलते आणि आत्ता परत बाहेर आली आहे. तर मला सध्या तरी असं दिसतंय की कदाचित आमचे आता फिल्डिंग चालली आहे आणि त्या लोकांची बॅटिंग चालली आहे. लेट्स सी, जाऊन विचारूया किती काय स्कोअर झालाय आणि काय नक्की मॅच चालली आहे बघूयात. तर आम्ही 64 रन केलेत. त्यांची पहिली ओव्हर झाली, त्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये 7 केलेत. तर अजून 30 बॉल बाकी आहेत आणि त्यांना 58 रन करायचेत. लेट्स सी, चला तिथे जाऊन सावलीला बसूयात. आणि आता 5वी ओव्हर चालली. ऋषा बॉलिंगला आलेला आहे आणि 12 बॉल 38 रन करायच्यात त्या लोकांना. लेट्स सी.
भूषण बार फिल्डिंग आणि ही मॅच जिंकून आम्ही फायनल मध्ये गेलेलो. सो स्ट्रेट येऊन आमची फायनल नक्कीच बघा. सो सगळे आतमध्ये चाललेत, मी दाखवते. सगळी टेंटमेंट उचलून सगळं ग्राउंडवरचं सगळं उचलून सगळे आतमध्ये चाललेत, बिकॉज आता डायरेक्ट 2 वाजता मॅच आहे. सो चला. आणि ही फायनल मॅच चालू होती गर्ल्सची. मी या मॅचला सुद्धा स्कोर लिहायला बसलेली. देन ते काम झालं. सिक्वेन्स लावायचं काम करते आणि आमची लोक परत इकडे व्हॉलीबॉल खेळतात, बिकॉज व्हॉलीबॉलची टीम यायला अजून वेळ आहे. टीम आल्यानंतर मॅच होणार आहे, तोपर्यंत ही लोक खेळून घेतात. मी पण खेळायला जाईल, माझा सिक्वेन्स लावून झाला की. लेट्स सी. इथे चालू आहेत बॅडमिंटनच्या मॅचेस आणि बॅडमिंटनच्या मॅचेसमध्ये सौरभची मॅच आहे आता आणि सेकंड इयर सोबत आहे. सो लेट्स सी काय होतं या मॅचमध्ये आज. हाय हॅलो नमस्कार, मी प्रज्ञा नीता मधुकर तुमचं खूप स्वागत करते माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज आमचा लास्ट डे आहे आणि लास्ट डेला सगळ्या फायनल्स होणार आहेत. आत्ता मी बसली आहे क्रिकेटच्या ग्राउंडवर, बिकॉज आमची वर्सेस फायनल इयरची फायनल क्रिकेटची मॅच आहे. सो लेट्स सी, चला बघूयात. आता चालूच होईल क्रिकेटची मॅच आणि मग कोण जिंकतंय. खूप एक्सायटेड आहे मी तर या मॅचला घेऊन. लेट्स सी. आणि आत्ता 2 ओव्हर झाल्यात, आमची बॉलिंग चालली आहे आणि त्या लोकांनी 14 रन केलेले आहेत. सो लेट्स सी, चला बघूयात. त्यांची 1 विकेट पडलेली आहे. तर आता आमची बॅटिंग चालू होणार आहे. त्यांनी 50 रन केल्यात, आम्हाला 51 करायचे विन व्हायला. सो चला बघूया. बरं, तर चला बघूयात किती ह्याच्यात आमच्या रन होत आहेत आणि काय होत आहे आजच्या मॅचमध्ये ते. सो स्टे ट्यून. आणि अजून आम्हाला 26 रन करायच्यात आणि 18 बॉल बाकी आहेत. लेट्स सी काय होतंय आमच्या मॅचमध्ये. तर आत्ताचा स्कोर बोर्ड असा आहे की आम्हाला 13 बॉल 16 रन करायचे आहेत. लेट्स सी काय होतंय. आता आमच्या टीममधून प्रथमेश आणि भूषण बॅटिंग करतायत. लेट्स सी. अजून 13 बॉल आहेत आणि आम्हाला 16 रन करायचे आणि आता आम्हाला 6 बॉल 7 रन करायचे. त्यांची स्ट्रॅटेजी बनवायची चालली आहे. लेट्स सी काय होतंय. का सगळ्यांची हार्टबीट अक्षरशः थांबली असं म्हणायला हरकत नाही. सगळे खूप एक्सायटेड आहेत आता. लेट्स सी कोण विन होतंय ते बघूयात. आणि आम्हाला लास्टला 1 बॉल 4 रन करायच्या होत्या आणि आम्ही इट्स ओके. चला फायनल इयर पुन्हा जिंकलेले आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे आतमध्ये जाऊन बघूया कोणत्या गेम चालले किंवा काय काय होतंय ते. चला. आणि या कॉलेजमध्ये चालू आहेत 12वीचे पेपर, त्यामुळे आम्हाला ओढूही दिले नाही. आता त्या पोलीस कॉन्स्टेबल पण आल्या, सगळ्यांना हकलून दिलेलं आहे, म्हणजे सांगितलेलं आहे कॉलेजमध्ये जा, इथं कुणी थांबू नका. स्वतः सगळे चाललेले आहेत आतमध्ये. सो चला बघूयात. आणि आता चालू आहेत बॅडमिंटन सिंगलच्या मॅचेस. इकडे सेकंड इयरचा प्रणव आहे आणि इकडे गौरव आहे फायनल इयरचा. लेट्स सी कोण विन होतं. सगळे सध्या प्रेक्षक बनवून बसले. आणि आता चालू आहे बॅडमिंटन डबलची फायनल मॅच. पलीकडं आमची टीम आहे, पलीकडं श्रावणी आणि वैष्णवी खेळत आहेत, अलीकडं सेकंड इयर आहे. लेट्स सी कोण जिंकतंय बघूयात. आणि त्यानंतर अचानक असं झालं की उद्या स्क्रीनिंग आहे. उद्या स्क्रीनिंगला काहीतरी दाखवायला हवं. सो बॉईजनं डान्स बसवायला सुरुवात केली. तुम्ही नक्की कमेंट करून सांगा हे सॉन्ग कोणतं आहे. फायनली आज सगळं स्पोर्ट्सच्या मॅचेस संपलेल्या आहेत आणि स्पोर्ट्स संपल्यानंतर आता सगळ्यांची लगबग चालू झाली आहे ती गॅदरिंगसाठी. आणि गर्ल्स आता ऑलमोस्ट बसले आणि बॉईज प्रॅक्टिस करतायत बटरफ्लाय सॉन्गवर. लेट्स सी. आता हे परत परफॉर्म करून दाखवतील. बघा बॉईज कसं बटरफ्लाय सॉन्ग परफॉर्म करतायत ते. आणि विषय असेल तर परफॉर्मन्स करायचंय हेच आत्ता ठरलंय आणि हे लोक परफॉर्मन्स बसवत आहेत. लेट्स सी काय होतंय बघूया.
सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. तर नमस्कार. आणि आत्ता हा जो दिवस आहे, आज काय तारीख आहे? आज आहे 28 तारीख. संध्याकाळच्या 5:15 वाजले. आज दिवसभरात मी इतक्या काय गोष्टी केल्यात, खूप काय केल्या. हा व्लॉग नक्की मी टाकणार आहे, नाही टाकणार आहे, कोणत्या व्लॉग मध्ये आणि कुठे टाकणार आहे हेही मला माहित नाहीये. बट आज मी काहीच व्लॉग नाही केला आहे. मी जस्ट ऍट द एंड ऑफ द डे खूप वैतागली आहे आज दिवसभरात जे काय झालं त्याच्यावर. सो मी हा छोटासा व्हिडिओ बनवते. सो स्टे ट्यून. बघा, मी गॅदरिंग वगैरे दाखवेलच, आमचं कसं होतंय नक्की सांगा. आणि आज आहे 29 फेब्रुवारी आणि आज कॉलेजमध्ये चालू आहे आमचं फन फेअर. सो गर्दी बघू शकता तुम्ही आमच्या फन फेअरला. तर आता मी काढतेय रांगोळी. उद्या कार्यक्रम आहे, बट आजच आम्ही सगळ्या रांगोळ्या काढून ठेवतोय. सो चला, आमची रांगोळी पूर्ण झाल्यावर मी दाखवेलच तुम्हाला. तर धनू आणि मी मिळून ही रांगोळी काढायला घेतली आहे. तिकडं बाहेर पण मुली रांगोळी काढतात, बाहेरची वेगळ्या काढतायत, इथली आम्ही काढतोय. हे लोक आम्हाला हेल्पला थांबलेत. तर जसं की मी दाखवलं, मी रांगोळी काढत होते खाली, बट मॅमचा मला कॉल आला. त्यांचं असं म्हणत होतं बॅकस्टेजचं माझ्याकडे रांगोळी काय कोणीही काढेल, सो बॅकस्टेजचा आधी बघ. सो आता मी ते करायला चालली आहे. ते काम पटकन निपटवूया, म्हणजे परत खाली जाऊन रांगोळीचं बघता येईल. सो चला. तर जसं की मला गॅदरिंगच्या सिक्वेन्ससाठी कॉल आला होता की तू जा, कम्प्लीट कर, तू लक्ष घाल असं वालं, तसंच मला रांगोळीसाठी कॉल यायला लागले की तू आली तर होईल असं. सो मी पटकन ते काम आटपून खाली आली आणि खालची रांगोळी कम्प्लीट करायला मदत केली. तर ऑलमोस्ट थोडंफार नियोजन झाले. सगळे घरी गेले, टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ. आमची माणसं फॅशन शोची तयारी करतात. आणि तिथं तुम्हाला दिसतंय का, खिडकीला बॅग अडकवली आहे माझी. म्हणजे कॉलेजमध्ये हे असंच होतं, म्हणजे जे काही लॅबमध्ये त्याचं बाहेर लटकवून टाईम झाला की सगळे जातात. सो चला बघूया, आता मी पण घरी जाईल. तर आत्ता वाजलेत 5:45. मी अजून कॉलेजमध्येच आहे आणि आज दिवसात खूप काही घडलं, खूप म्हणजे खूपच जास्त काही. सकाळी आली, सगळा सिक्वेन्स लावायचा होता. अँकरिंगवाल्यांना त्यांचं अँकरिंग सांगायचं होतं. अँकरिंग सांगून झाल्यावर त्यांच्याकडून ते सगळं अँकरिंगचं सगळं व्यवस्थित करून घ्यायचं होतं. परत तो जो सिक्वेन्स होता तो पेनड्राईव्हमध्ये लावून घ्यायचा होता, म्हणजे सगळ्यांची गाणी लावून घ्यायची होती. आणि 57 गाणी आहेत आणि ती सगळी लावण्यात इतका वेळ गेला ना माझा. त्यानंतर आम्ही रांगोळीला आली. धनू मागं चालली आहे, ती होका भरून गेली. तर बेसिकली धनू आणि मी रांगोळी काढणार होते. मी रांगोळी काढत असतानाच मला कॉल आला की सिक्वेन्सचं काय झालं. मी सांगितलं दुसरी लोक करत आहेत, बट मॅमचं असं झालं की त्यात चूक झालेली चालणार नाही किंवा ते व्यवस्थितच व्हायला हवं. सो तू तिथं जा आणि तिथं लक्ष दे. सो मी तिथं गेले. थांब ना 1 मिनटं. आणि तिथे माझा मस्तपैकी सिक्वेन्स लावून झाला. मग मॅमला जाऊन सांगून आले आणि देन येऊन मी रांगोळी देखील कंप्लीट करायला मदत केली. रांगोळीतून मला तिळभर पण सॅटिस्फॅक्शन नाही मिळालेलं. मला हवी तशी अजिबात रांगोळी नाही झाली, पण छान झाली आहे. सगळ्यांना वाटते छान झाली आहे. सो चला, आता आजचा दिवस तर इथंच संपेल. बघू, कदाचित डेकोरेशनवाले येतील तर मी डेकोरेशनवाल्यांसाठी पण थांबणार आहे. तर मी कधी घरी जाते, काय करते हे नक्की बघा. स्टेट. आणि आता 6 वाजलेत. मी फायनली घरी चालली आहे आणि हिथं जी मस्त सुस्वागत आमची किती छान रांगोळी काढली आहे बघा. आणि त्याच्याकडनं ठेवली झाडं. बिकॉज झाडं ठेवायचं कारण असं की माझ्यासारखी तोंडवर करून चालणारी लोक त्या रांगोळीवर डायरेक्ट जाऊ शकतात, म्हणून झाडं ठेवली आहेत. अवतार तर बघू शकता माझा. चला, आई आली आहे, घरी जाऊया. जेवून खाऊन 7:30 वाजता परत यायचं आहे, बिकॉज डेकोरेशनवाला येणार आहे. सो स्टे ट्यून. आणि जसं की मी बोललेले की परत यावं लागेल, तर ते डेकोरेशनसाठी यावं लागणार होतं, पण डेकोरेशनवाला यायला खूप वेळ झाला. सो बॉईजनंच रात्री थांबून सगळं डेकोरेशन कम्प्लीट करून घेतलं. 12:30 वगैरे वाजता डेकोरेशन कम्प्लीट झालं. डेकोरेशन सगळ्यांना खूप आवडलं. आणि हे काही माझे वेस्टर्न डेचे फोटो आहेत जे टाकायचे राहिलेले. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नक्कीच अंतरंगाचे आणि बाकीचे व्लॉग बघा आणि मला सांगा कसे झाले आहेत.